हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण मस्त मजेत आहे. आता माझं चाललेलं आहे स्वयंपाक. 4:30 वाजलेला आहे. आज नाश्ता केलेला नाही, काल पण नाश्ता केला नव्हता. भूकच नाही लागत आहे. उन्हाळा लागल्यामुळे भूक नाही लागत आहे. काय झालं नाही तर भूकच नाही लागत आहे. तर आज एवढे व्हिडिओ काढले ते एवढे नाही, एकच व्हिडिओ काढले, पण एकाच व्हिडिओला म्हणजे एवढा वेळ गेला ना. एवढे ड्रेस चेंज केले. मी तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच हे करते, पोचवते. खूप वेळ गेला माझा त्याच्यामध्ये. आणि नंतर मी परत साडी वेअर केली. सकाळी केली होते कारण की सकाळी खूप उशिरा आंघोळ वगैरे केली. 11:30 पावणे 12 वाजले होते. आणि जो रात्रीचा माझा डाळ भात शिल्लक होता तो डाळ भातच माझा खराब झाला, म्हणून मी उपाशीच बसले. मला घातच नाही आला म्हणून उपाशीच बसले. म्हणून मग नंतर की जाऊ द्या, आता तो तसाच पडलाय. डाळ भात तसा पडलाय. बटाटा केला होता तो पण तसाच पडलाय. तांदूळ धुवून घेते. तर चला व्हिडिओ काढा. आता घरामध्ये काहीच नाही आहे, सामान आहे, पण डाळ खाऊन पण कंटाळा आलेला आहे म्हणून म्हणलं. आणि भाजीला दुसरं काहीच नाही. बटाटे येते, कालच बटाटा केला. सारखा बटाटा खायचा म्हणजे तो पण शिशिलच नाही. आणि सेंदूर मिठाचं म्हणलं जरा जास्त मीठ लागत नाही. आपलं पांढरं खाण्यापेक्षा सेंदूर आणलेलं बरं. मीठ घेऊन आले. त्या दिवशी काय झालं, असं वाटलं नाही काही खारट कमी असन. कशाचं जास्त मीठ टाकलं मी. जास्त मीठ टाकल्यामुळं मग सगळ्यात खारट तर भात टाकलेलं आहे. भाकर पण करून घेते. काल बरणे पण घासून घेतलेलं आहे. आज पूर्ण स्वच्छ घर केले, एकदम फ्रेश वाटतं मला. गुढी पाडव्याला नक्की काहीतरी गोडधोड करूया नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी. कारण मराठी वर्ष असणार आहे, म्हणून मग सेलिब्रेट करण्यासाठी पण नक्की काहीतरी गोड करू. तर बसणार नाही तेवढं मीठ बसणार नाही ह्याच्यामध्ये. बसवण्याचा प्रयत्न करू, पण नाही बसणार. अजून थोडं शिल्लक आहे. नाही बसत एवढा आपण यूज करू आणि मग त्याच्यावर टाकून देतो. ह्याला आहे पण बसत नाही ते. इथं छोटासा मॉल आहे. त्या मॉलमधून मी किराणा भरला होता. तुम्ही तर व्हिडिओ पाहिलाच होता. तर मी सगळ्या फक्त वॉटरमेलन खाल्ले आणि अर्धा आहे अजून. छान असं कारण काही उन्हाळ्याचं फळं खाल्लीच पाहिजे. जे हे आहेत ना, आपल्याला काय म्हणतात त्याला, पाणीदार फळं तर खाल्लीच पाहिजे. मस्त एक भाकर खाते आणि मस्त चुरून खाते. पण अजून हेच नाही आणलं. म्हणजे चिकन आणायला जायचं मला तिकडं. चिकन आणायला जाईन. ॲब्रोज पण करू नये कारण ॲब्रोज पण करायचे आहेत. कोण ॲब्रोज म्हणतं, कोण प्लकिंग म्हणतं, कोण अजून काय म्हणतं. पण मला ॲब्रोजच म्हणायला आवडतं पहिल्यापासून. मी प्लकिंग वगैरे नाही. औषधी नखं वाढवलेले आहेत, पण मला खूप त्या नखांचा त्रास होतो. तेव्हा वरचं नखच एक तुटून गेलेलं आहे मधल्या बोटाचं. असं वरचं कवर निघलं. कारण काय हे झालं, हवस. खरं सांगू का, माणसाच्या काही गोष्टी हिथं येतात ना, हिथं नरड्याला, तेव्हा माणूस डिसिजन म्हणणार
किंवा खरं काय ते बोलायला सुरुवात करतो. एखादा गुन्हेगार असतो आणि गुन्हेगार पोलिस किती पण विचारतात, त्याला गोडीने विचारायला जातात, प्रयत्न करतात, पण तो गुन्हा काही कबूल करत नाही. मग जेव्हा रट्टे पडायला सुरुवात होतात, मग तेव्हा पटापटा पटापटा पोपटावाने बोललेला असतो माणूस. तसं आपल्या बाबतीत पण आहे, मुलींच्या बाबतीत. हे आपल्याला पट्टे नाही काढावं लागत, पण इथं आलं ना मग डिसिजन. काही कधी कधी वेळ निघून गेलेली असती. पण वेळेची किंमत करा. थोडंच करते, कारण काय आता आहे ना खराब व्हायला लागलेलं आहे. सकाळी लवकर उठणार, 5लाच उठणार आहे उद्या. ह्या आठवड्यात काय झालं, मम्मीकडे गेले, तिथे 4-5 दिवस गेले. परत आज 8 दिवस झाले आमचं पिल्लू आलेलं. आज गुरुवारी, आज 8 दिवसात तिकडे होते हॉस्पिटलमध्ये. एकदम असं मस्त एन्जॉय करत होते पिल्ल्यावर. आणि मग काय सांगत होते मी, असं होतं माझं रेस्टरूम गेलं. खरंच मला आठवणच नाही काहीतरी सांगितलं ते. आठवण तेव्हा सांगून तुमच्याबरोबर नक्की शेअर करते. स्वतःला एवढं छान ठेवा ना की स्वतःकडे बघूनच असं एक कॉन्फिडन्स आला पाहिजे, प्राऊड फील झालं पाहिजे. काहीतरी बोलत होते मी, मध्येच पिल्याचा विषय काढला. हां, उद्या लवकर उठणार. माझा टाईमच होता, पण मध्ये काय झालं, आता मम्मीकडे गेले, तिथं 4-5 दिवस गेले. आणि परत हे पिरियड्स आले, त्याच्या 4-5 दिवस गेले, म्हणून 8-10 दिवस तर असेच गेले निघून. म्हणून आता परत कंटिन्यू रुटीन चालू करावं. म्हणजे नॅपकिन आहे ना कपड्यांमध्ये आहेत, मला काही भेटा नाही जाता, कारण काही कपड्यांचा पूर्णसा ढिगारा पडला. एकटीच आहे पण एवढा ढिगारा पडतोय. मी काय करते, हे नाही ते नाही असं नाही माझं की 2 ड्रेस फक्त आज हे घालायचं उद्या ते घालायचं, आज हे घालायचं उद्या ते घालायचं. मला पहिल्यापासून आवडतच नाही तसलं हे घालायचं की ते घालायचं, फक्त 2 ड्रेस यूज करायला. खूप सारे ड्रेस यूज करायला ठेवलेले आहेत. आणि मग आज हे नको ते नको ते नको, मग 2-4 दिवसांनी एक ड्रेस घालायचा. आणि त्याच्यासाठी मग सगळे उचका होती. आणि तसे सगळे कपडे पडले आहेत. आणि त्यात नॅपकिन माझे हरवलेले, कारण का धुतले की मग काय डायरेक्ट किचनमध्ये ठेवायचे. त्याच्यासाठी मला हे घ्यायचे होते, 2 आहे ना छोटे डबे घ्यायचे होते. प्लास्टिकचेच घेणार आहे. 3 किलोचे भेटतात ना, तसे घेणार आहे. साडी वेअर करून वाटली होती, येईल मस्त. मसाला पण काढून ठेवते. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.